नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR Genius Academy मध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। तर आपण बघा, विद्युत सहाय्यक महावितरण भरती 2024 अंकगणित बुद्धिमत्ता सराव चाचणी प्रश्न, जे की आजपर्यंतच्या परीक्षेमध्ये आलेले उदाहरण आपण अगदी कमीत कमी वेळात, जेणेकरून तुम्हाला सोप्या स्वरूपात समजून सांगता येईल आणि कमीत कमी वेळ लागेल आणि तो कमीत कमी वेळ तुमच्या टेक्निकल प्रश्नासाठी वापरता येईल, अशा प्रकारे आपण तयारी करणार आहोत। या अगोदर मी बेरजेचा व्हिडिओ पाहिला होता, तो देखील मला वाटतं तुम्हाला आवडला असेल। खूपच छान आणि सोप्या स्वरूपात समजावून सांगितला होता। आज आपण शिकूया वयवारी अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या अगोदरच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न वयवारीवर आपण चर्चा करणार आहोत, अगदी सोप्या स्वरूपात, आणि ते देखील तुम्हाला समजेल अशा भाषेत आणि कमीत कमी वेळात आपल्याला कशा प्रकारे करता येईल यावर आपण चर्चा करणार आहोत। चला तर मग माझ्यासोबत वयवारी शिकूया। बघा, पहिलं उदाहरण काय म्हणते, रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या दुप्पट आहे, हो ना। दोघांच्या वयाची बेरीज 57 वर्ष आहे, तर सुरेशचे वय किती? अगदी कमीत कमी वेळा सांगू मी काय केलं, त्याला 3 ने भागितले, किती आले? 19 आणि 19 दोन्ही 38, पर्याय क्रमांक 4 चं उत्तर अगदी 3 ते 4 सेकंदामध्ये। आता मग मी हे कसं केलं बघा, रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या दुप्पट आहे, हो की नाही। मग हा दुप्पट म्हणजे 2x आणि हा x किती झाला? 3x बरोबर किती? 57। मग x बरोबर किती होईल? 3 ने याला बघितल्यावर 3 1 3 आणि 3 9 27। मग जेच काय झाला, रमेश 19 झाला, हो की नाही। आणि सुरेश किती आहे? याच्या दुप्पट म्हणजे काय होईल? सुरेश बरोबर 2x बरोबर 2 गुणिला 19 बरोबर किती? 38, पर्याय क्रमांक 4 असं होतं। मग मी या दोघांची बेरीज केली, हा दुप्पट आहे, हा एकच आहे, 2 आणि 1 3, 3 ने मी 57 ला भागितलं, किती आले? 19। आता आपल्याला सुरेश काढायचा, सुरेश दुप्पट आहे म्हणून 2 ने गुणलं, 19 दोन्ही 38, काम खतम, हो ना। मग आता बघूया आपण आजपर्यंत ट्रॅडिशनल पद्धत कशी करत आलो, शाळेमध्ये कशा पद्धतीने शिकलो ते बघूया। बघा, रमेशचे वय बरोबर x वर्ष मानूया, हो ना। आणि सुरेशचे वय किती होईल? दोन x वर्ष होईल, हो ना। आता बघा, या दोघांची बेरीज म्हणते किती आहे? 57 वर्ष, म्हणजे x अधिक 2x बरोबर किती? 57। मग 3x बरोबर किती? 57। मग x बरोबर किती? 57 भागिला 3 बरोबर किती? 19 होईल। आता x काय घेतला आपण? रमेश। मग रमेशचे वय किती झाले? रमेशचे वय बरोबर x बरोबर 19 आणि सुरेशचे वय बरोबर 2x बरोबर 2 गुणिला 19 बरोबर 38 वर्ष। पण आपल्याकडे एवढा वेळ असतो का? तर बिलकुल नाही। म्हणून कमीत कमी वेळात ही पद्धत मी तुम्हाला सांगितली की जर रमेश हा सुरेशच्या वयाच्या दुप्पट आहे, म्हणजे हा x आहे, तो 2x आहे, 2 अधिक 1 3, 3 ने याला भागितले 19 आले, 19 न सुरेशच्या दुप्पट आहे, 19 दोन्ही 38। कमीत कमी वेळात अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल। अशाच प्रकारचे उदाहरण पाहण्यासाठी माझ्या याही अगोदरचे व्हिडिओज बघा, की जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय मी, आणि ते देखील कमीत कमी वेळात आपल्याला कशा प्रकारे सोडवता येतील ते ना। अजयचे वय विजयच्या वयापेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे। जर विजयचे वय अजयच्या वयाच्या 4/5 पट असेल, तर दोघांची वय किती? काय होईल? x आणि 32, x बरोबर 32 होईल। 32 कुठे? 32 आणि 40 होईल का? 832, 32 व 40 कसं केलं? आता बघा, मी काय केलं माहिती आहे का, दोघांची वय काढायचं अगोदर एकाची वय काढूया, ते गुणोत्तर दिलं ना आपल्याला,
त्याची वजाबाकी करूया. किती राहील? 5x वजा 4x बरोबर किती? x. हो की नाही? आता मग काय होईल माहिती आहे का? हा अंश गुणिला गुणोत्तरातील फरक बरोबर अंश गुणिला वर्ष. हो की नाही? आता गुणोत्तरातील फरक किती आला? 5 वजा 4 बरोबर अंश किती आहे? 4 गुणिला 8 आणि मग x बरोबर किती? 32. आणि 32 आला. आणि 8 वर्षाने जास्त आहे म्हणजे 32 आणि 8 40. काय अवघड? या दोघांची मी काय केली? वजाबाकी केली. 1 आला. आलं लक्षात तुमच्या? आता या 4 ने याला गुणलं 8 ला. 8 चोक 32 म्हणजे x बरोबर 32 आला. हा आला 32 आणि हा काय आला? 32 आणि 8 40. अशा प्रकारे होतं. आपल्याला असंही करता येईल. विजयचं वय जर मी x घेतलं, विजय बरोबर x वर्ष आणि अजय बरोबर x अधिक 8 वर्ष. ओके नाही? आता मग काय होईल माहितीये का? विजयचे वय x बरोबर अजयच्या वयाच्या किती आहे? 4/5 आहे. मग 5 ने याला गुणूया. 5x बरोबर किती होईल? 4 ने याला गुणा आणि 4 ने 8 ला गुणा अधिक 32. हा इकडे गेल्यावर मायनस होईल. 5तून 4 गेला, x राहिला. x बरोबर किती? 32. म्हणजेच विजय किती झाला आपला? 32 बरोबर किती? 32. आणि हा किती? 32 अधिक 8 बरोबर किती? 40 वर्ष. असं होईल. लक्षात तुमच्या? अशा प्रकारे एवढ्या सोप्या स्वरूपात आपण हे समजावून सांगितलं. खूपच सोप्या स्वरूपात. ठीक आहे. त्यानंतरच बघूया. सोनूचे वय मोनूच्या वयापेक्षा 25 वर्षांनी कमी आहे. जर दोघांच्या वयाची बेरीज 37 वर्ष असेल तर दोघांची वय काढा. 6 आणि 16. अरे यार बघा, 37 अधिक 25 भागीला 2, 7 आणि 5 12, 2 हाताला 1 3 3 6 म्हणजे 31 आणि 37 वजा 25 भागीला 2 बरोबर 2 1 2 6. 31 6 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. आपण काय म्हणायचं माहितीये का? मी काय एवढं शॉर्टकट केलं? बेरीज मनानच करता आली असती पण मी करून दाखवली. ओके. जेव्हा केव्हा आपल्याला दोन संख्यांची बेरीज आणि त्या दोन संख्यांची वजाबाकी दिली जाते आणि आपल्याला संख्या काढायला सांगितल्या जातात किंवा दोघांची वये दिली जातात, त्या दोघांच्या वयामध्ये फरक दिला जातो आणि त्या दोघांच्या वयाची बेरीज दिली जाते. बघा, या दोघांच्या वयाचा फरक दिलाय 25 वर्ष आणि बेरीज दिली किती? 37 वर्ष. मग आता बघा, अशा वेळेस काढायचं काय? मोठ्याचं वय किंवा मोठी संख्या काढायची असेल, मोठ्याचं वय किंवा मोठी संख्या, लहानाचं वय म्हणजेच लहानी संख्या काढायचं असेल तर मोठ्याचं वय काढताना दोघांची बेरीज भागीला 2 आणि लहानाचं वय काढताना दोघांची वजाबाकी भागीला 2. म्हणजेच काय झालं? मोठ्याचं वय कोणाचं वय आलं? सोनूचे वय मोनूच्या वयापेक्षा 25 वर्ष. मोनूचं वय आलं 31 आणि सोनूचं वय आलं 6 वर्ष. होतं हे गणित खूपच सोपं. x आणि y घेऊन देखील तुम्ही करू शकता किंवा x एक चलातील रेषीय समीकरण देखील वापरून पाहू शकता. पण आता ते खूप झालं x वापरणं आणि x मध्ये वेळ घालणं. एवढा वेळ आपल्याकडे नसतो आणि त्याच्यामुळे ह्या शॉर्टकट पद्धती अवलंबा. आणि फक्त शॉर्टकट पद्धती अवलंबल्यामुळेच होणार नाही, तर ती लक्षात राहण्यासाठी तशा प्रकारचे अनेक उदाहरणं पाहावे लागतील की जेणेकरून त्या शॉर्ट ट्रिक्स तुमच्या लक्षात राहतील आणि वेळेवर आठवतील. हो की नाही? घरी अभ्यास करताना आपल्याला ठीक आहे, जमून जात. हो की नाही? पण परीक्षेत नेमकं त्या शॉर्ट ट्रिक्स न आठवण्याचं कारण काय असेल तर आपण प्रॅक्टिसच करत नाही. चला तर मग त्यानंतरचं गणित पाहूया. बंटी व बबली यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. बबलीचे वय बंटीपेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. बबली मोठी आहे. बरं, म्हणजे दोघे बहीण भाऊ असायला पाहिजे. तर त्यांच्या बबलीचे वय बंटीपेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. 2 5
5 त्रिक 15 आणि 5 5 25, 15 आणि 25 होईल. बघा आपण करूया. 15 आणि 25 घेतलं, याचं गुणोत्तर काय होईल? 5 त्रिक 15, 5 5 25, 3-5. आता बबलीचे वय बंटीपेक्षा 10 ने कमी, 3-5 असू शकतं. बघा बघा कसं केलं मी. तर बबली मोठी आहे ना, हे बघा बंटी किती आहे? 3x आणि बबली किती आहे? 5x. आता मोठी आहे म्हणजे फरक दिलाय ना आपल्याला. मग या 5तून 3 गेले, किती राहिले? 2 राहिले. 2 ने याला भागितलं मी, किती आले? 5. पुन्हा या 5 ने 3 ला गुणा 15 आणि 5 ने 5 ला गुणा 25. आले की नाही लक्षात? म्हणजेच काय होईल? बंटी 15 वर्ष आणि बबली 25 वर्ष, या दोघांची वजाबाकी करूया. 5x वजा 3x बरोबर किती? 10. मग 2x बरोबर 10, म्हणून x बरोबर किती? 5 वर्ष. ओके नाही? म्हणजेच काय होईल? बंटी किती होईल? बंटी आहे आपला 3x बरोबर 3 गुणिला 5 बरोबर 15 आणि बबली 5x बरोबर 5 गुणिला 5 बरोबर किती? 25. असं होतं हे उदाहरण. ओके नाही? ठीक आहे. त्यानंतरच बघा, रमेश व सुरेश यांच्या वयाचे गुणोत्तर 2-3 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 40 आहे. तर सुरेशचे वय किती? बेरीज दिली आपल्याला, या दोघांची बेरीज करूया. हो की नाही? 3 आणि 2 किती होतील? 5. 5 ने याला भागा, किती आले? 8. मग काय होईल? 8 ने याला गुणू, 8 2 16. 8 ने याला गुणू, 8 त्रिक 24. म्हणजे आपल्याला कोणाचं वय विचारलं? सुरेशचं वय विचारलं. सुरेशचं वय किती असेल? 24 वर्ष. ओके. आपण जर x गृहीत धरला तर 2x अधिक 3x बरोबर किती होईल? 40. मग 5x बरोबर किती होईल? 40. x बरोबर किती होईल? 8. म्हणा मग सुमेध किती आहे? सुमेध किती आहे? 2x बरोबर 2 गुणिला 8 बरोबर 16 आणि सुरेश किती आहे? 3 गुणिला x बरोबर 3 गुणिला 8 बरोबर किती? 24. इथेच करता येते. बेरीज दिली, दोघांची बेरीज करा. 5 ने त्याला भागा, 8 आले. 8 ने याला गुणलं तर सुमेध येईल 16. 8 ने 3 ला गुणलं तर सुरेश येईल किती? 24. ठीक आहे. वल्लाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 12 वर्षानंतर वल्लाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. तर त्या दोघांची सध्याची वये काढा. वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे मुलगा घेऊ आपण x आणि वडील घेऊ 3x. वडील काय घेऊ? 3x. हो की नाही? आता 12 वर्षानंतर त्यांच्या वडिलाचे वय म्हणजे 12 वर्षानंतर म्हणजे x अधिक 12 आणि इथे देखील काय होईल? 3x अधिक 12. 12 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल असं. मग 2x अधिक 24 बरोबर किती होईल? 3x अधिक 12. हा काय होईल? इकडे गेल्यानंतर 3x मधून 2x गेला, x राहिला. 24 मधून 12 गेले, 12 राहिले. आता आपल्याला मुलगा किती होईल? मग 12 वर्ष. हो की नाही? हा काय झाला? आपला मुलाचं वय झालं 12 वर्ष आणि वडिलाचं वय किती झालं? बरोबर 3x बरोबर 3 गुणिला 12 बरोबर किती? 36. लक्षात तुमच्या इथल्या इथे तुम्हाला करता येईल. पहा, वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 12 त्रिक 36. हो की नाही? आणि इथे काय येईल? 20 त्रिक 60 इथे देखील येईल. पण आता काय करूया माहितीये का? 12 वर्षानंतर याचा वय किती होईल? 24 आणि याचं वय किती होईल? 48. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाची दुप्पट होते म्हणजे पर्याय क्रमांक 2चं उत्तर अगदी अचूक. ठीक आहे. त्यानंतर बघा, राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:11 होईल. तर रामचे आजचे वय किती? 4 गुणिला 6 भागीला काय होईल? 11 दुनी 22 म्हणजे 3 दुनी 6 बरोबर किती? 4 दुनी 8, 8 दुनी 16 आणि 8 पंचे 40. 16 पर्याय क्रमांक 3चं उत्तर होईल. 8 दुनी 16 8 पंचे 40, 8 दुनी 16 8 पंचे 40 आणि 4 वर्षानंतर किती होईल? 20 आणि 44.
म्हणजे काय होईल 4 पंचे 20 आणि 4 अकरा 44 आलं. 4 11 5 11 होईल. 5 चोक 20 4 पंचे 20 आणि 4 अकरा 44 बरोबर आहे. लक्षात असं होतं हे. मग किती आलं आपलं 16 वर्ष. आता काय केलं माहिती आहे का, हे एक्स वगैरे घेत बसण्यापेक्षा भानगडीपेक्षा 4 वर्षानंतर 4 वर्ष अगोदर हे करत बसण्यापेक्षा एक सोपी ट्रिक माहिती आहे का, हे वर्षानंतर जे आहे ना ते अगोदर घेऊया. वर्षानंतर किंवा वर्षच म्हणूया. वर्षानंतर दुसऱ्या गुणोत्तरातील फरक, दुसऱ्या गुणोत्तरातील फरक भागिला दोन्ही गुणोत्तरातील फरक, दोन्ही गुणोत्तराच्या तिरप्या गुणाकारातील फरक, तिरप्या गुणाकारातील फरक. बघा आता कसं वर्ष किती आहेत आपले 4, दुसरं गुणोत्तर किती आहे 5 11, याच्यातला फरक किती आहे 11 वजा 5. आता आपलं गुणोत्तर काय काय आहे 2 5 आणि 5 11. ओके, याचा तिरपा गुणाकार करूया. 5 गुणिला 5 वजा 11 गुणिला 2. मग काय होईल 4 गुणिले 6 भागिला 25 वजा 22 बरोबर 4 गुणिले 6 भागिला किती 3. 25 मधून 22 गेले 3, 3 दोन्ही 6 बरोबर किती 8. आता x बरोबर 8 आलं. आपल्याला काय विचारलं रामचं वय. रामसाठी आपल्याला 2 घ्यावं लागेल. मग राम बरोबर किती 2 गुणिला 8 बरोबर 16 आणि श्याम किती, श्याम किती आहे 5. 5 गुणिला 8 बरोबर किती 40. पर्याय क्रमांक 3 चं उत्तर होईल 16 वर्ष. ठीक आलं लक्षात तुम्हाला. हे समजलं, सोपं वाटतंय ना, खूप सोप्या पद्धतीने आहे. बघा 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:7 होते, पण 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होते. 20 गुणिला 1 आणि छेदाला काय होईल 7तून 2 गेले 5 राहिले 5 चोक 20 4. म्हणजे पहिलं काय राहील मुलगा राहील 4 आणि वडील राहील 28. वडील राहील किती 28 आणि 10 38. 10 वर्षानंतर म्हणते ना 28 आणि 10 38 असं होईल. आता बघा इथे 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतर दिले ना, म्हणजे पहिल्या कंसामध्ये या दोघांची बेरीज करूया 10 अधिक 10. दुसऱ्या कंसामध्ये या दोन्ही गुणोत्तराची वजाबाकी 2 वजा 1 आणि छेदाला काय 1:7 आणि 1:2. याच्यामधला फरक काढायचा आहे आपल्याला. 7 गुणिला 1 वजा 2 गुणिला 1 बरोबर 20 गुणिला 1 भागिला किती 7 वजा 2. 20/5 बरोबर किती 4. मग आता काय होईल माहितीये का, मुलगा किती आहे 1 बरोबर किती 1 गुणिला 4 बरोबर 4 आणि वडील किती आहे 7x बरोबर 7 गुणिला 4 बरोबर किती 28. आपल्याला याच्यामध्ये 10 वर्षानंतर विचारलं. मग 28 10 अधिक 10 बरोबर किती 38 वर्ष. म्हणजे वडिलाचं वय 38 वर्ष असेल. पर्याय क्रमांक 2 चं उत्तर. अगदी अचूक आणि कमीत कमी वेळात या पद्धतीने हो ना. चला तर मग त्यानंतर बघूया. बघा अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. आलं लक्षात. बरं ठीक आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्ष होते. मागच्या 5 वर्षापूर्वी. 5 वर्षानंतर अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती असेल 5 वर्ष असेल. अहो मागच्या वर्षी जो फरक होता तोच पुढच्या वर्षी आणि आयुष्यभर तो फरक सारखाच राहील ना. दोघांची वय सारखीच बदलतील. मी आज 40 वर्षाचा आहो हो की नाही. माझा भाऊ 30 वर्षाचा आहे. आणखी 10 वर्षानंतर मी 50 वर्षाचा असेल आणि माझा भाऊ 40 वर्षाचा असेल. म्हणजे आमच्या वयातला फरक तर सारखाच राहील ना. वयातला फरक सारखाच राहील ते कितीही मोठे झाले तरी. आणि त्याच्यामुळे यांच्या दोघांच्या वयातील फरक किती असेल 5 वर्ष. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्यानंतर बघूया ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल. तर ए चे आजचे वय काढा. 10 एक 10 होईल आणि हा होईल 15 होईल. 2:3 आलं
आणि 5 वर्षानंतर म्हणजे 5 मिळूया याच्यात 15 आणि किती होईल 5. बघूया कन्फर्म करून घेऊया. 5 त्रिक 15 5 चौक 20 3 आज 4 आलं. आता मग हे कसं करायचंय तर बघा आपण या अगोदर काय शिकलोत माहितीये का वर्षानंतर अगोदर दुसऱ्या गुणोत्तरातील फरक म्हणजे 4 वजा 3 आणि तिरप्या गुणोत्तरातील फरक 3 4 4 दुनी 8 3 त्रिक 9 वजा 8 हो ना 3 त्रिक 9 आणि 4 दुनी 8 मग 5 गुणीला 1/1 बरोबर किती 5. मग आपलं गुणोत्तर काय आहे 2 आज 3 हा ए आहे हा बी आहे. मग याला 5 न गुणानं किती होईल 10 याला 5 न गुणानं किती होईल 15. आपल्याला काय विचारलं एच वय किती 10 वर्ष पर्याय क्रमांक 3. बरं मग आता कमीत कमी वेळात मी कसं केलं माहित आहे का 5 वर्षानंतर अगोदर घेतलं मी आलं की नाही लक्षात. आता हे सोपं कसं आहे माहित आहे का हे असं करायची गरजच नाही. का करायची गरज नाही माहित आहे का बघा बघा 2 आज 3 आणि या ठिकाणी किती दिले 3 आज 4 याच्यामधला फरक कितीचा आहे हो एकाच एकचा फरक आहे की नाही. मग आता हे 5 वर्षानंतर देऊ की 5 वर्ष अगोदर देऊ इथं किती लिहूया मी 5 वर्षानंतर. मग आपल्याला जर एच वय काढायचं असेल ना तर 1 गुणीला 2 बरोबर किती 10 आणि बी चं वय काढायचं असेल तर 5 गुणीला 3 बरोबर किती 15. म्हणून तुम्ही म्हणालो ए चं 10 आणि बी चं 15 पर्याय क्रमांक 10चं उत्तर अगदी अचूक. ठीक आहे माझ्या मते हे 10 उदाहरणं तुम्हाला अगदी सोप्या स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मी जेणेकरून तुमचा वेळ वाचेल हो की नाही. कमीत कमी वेळात हे अचूक सोडवता येतील आणि तो वेळ आपल्याला टेक्निकल प्रश्नासाठी देता येईल म्हणजे तुमचा दोन्हीकडेही फायदा होईल आणि त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला मार्क जास्त मिळतील आणि आपोआप तुम्ही चांगल्या मार्काने मेरिटमध्ये याल जेणेकरून वेळही वाचेल आणि सर्वच प्रकारचा फायदा होईल. तर धन्यवाद. भेटूया आपण या पुढच्या तासिकेत. आज आपण वैवारी शिकलो. तुम्हाला कशा प्रकारे समजलं किंवा तुम्हाला काय अवघड वाटलं किंवा तुमची समस्या काय याबद्दलचे मला कॉमेंट्स करा म्हणजे मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देईल. धन्यवाद. भेटूया उद्याच्या तासिकेत एका नवीन प्रकरणासोबत तेही कमीत कमी वेळात कशा प्रकारे सोडवता येईल यावर चर्चा करण्यासाठी. टिल देन गुड बाय.